सर्व पदाधिकारी, सगळ्या महिला मोर्चाचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आपल्या मतदारसंघातले सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस आपल्या सगळ्या जळगाव जिल्ह्यासाठी मला दिल्लीला फोन आला, म्हणजे सकाळी 10:15 मला फोन आला पार्टी ऑफिस मधनं कि आपका नाम मंत्रिमंडल में आ गया, 11:30 बजे आपको पीएम हाउस में पहुंचना है। तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न माझ्या डोक्यात जो क्लिक झाला असेल तो हा झाला की आता मंत्री झाली तर माझ्या मतदारसंघाचं काय। कारण की 10 वर्ष आपण बघितलं असेल की ह्या 10 वर्षामध्ये मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की लोकांमध्ये फिरून, लोकांमध्ये राहून, या मला माहितीच आहे, ती काही नवीन नाहीये, की ज्या पद्धतीने सगळीकडे चर्चा होती की ह्यावेळेस ताईला तिकीट भेटत नाही, हे नाही ते नाही, अनेक चर्चा खूप सुरू झाल्या आणि मी त्यावेळेस माझं कुठेतरी मन बनवून घेतलं होतं की हे होणार जरी असेल तरी मी माझं समाजकारण पुढे कंटिन्यू ठेवेल, पक्षासोबतच काम करेल, हे मी आधीपासून माझ्या मनाची तयारी केलेली होती। आणि जे काही सर्वे झाले पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून अन्य एजन्सीच्या माध्यमातून म्हणा, त्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी माझं नाव लावून धरलं आणि म्हणून पक्षाला सुद्धा मला तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट द्यावं लागलं। म्हणजे मला सांगताना खूप अभिमान वाटतोय की ह्या महाराष्ट्रामधली परिस्थिती आपण ह्या वेळेसची बघितली। नक्कीच ह्या वेळेसचं काही इलेक्शन एवढं सोपं नव्हतं, परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती की ह्यावेळेस खूप वेगळ्या वेगळ्या विषयांवर ही निवडणूक झाली। 2014ला क्लिअर आपल्याला दिसत होतं की लोक खूप उत्साहित आहे की केंद्रामध्ये सरकार बदललं पाहिजे आणि तिथे एनडीएचं सरकार आलं पाहिजे, तर एक वन साइडेड निवडणूक ही दिसत होती आणि तसं यश आपल्याला मिळालं सुद्धा। 2019ला तीच परिस्थिती होती की लोकांच्या लगेच बॉडी लँग्वेजवरनं लक्षात यायचं की आपण आता या निवडणूक ही जिंकलेलो आहोत, आपण पूर्ण मेजॉरिटी मध्ये येणार आहे। पण ह्यावेळेसचं थोडं चित्र वेगळं होतं। ह्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक गेली, काही नॅरेटिव्ह तसे सेट केले गेले विरोधकांकडनं, काही वेगळ्या अडचणी तिथे समोर आल्या, त्याच्यामुळे ह्या निवडणुकीला सोपं नव्हतं आणि आम्हाला सुद्धा कोणाला अंदाज नव्हतं की एवढं जास्त लीड आपल्याला मिळेल। पण जेव्हा निकाल आले तेव्हा मला सुद्धा आश्चर्य वाटलं आणि तेव्हा खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं की बाबा की आज कोणी माझ्याबद्दल किती काही म्हणत असेल, कोणाला काही वाटत असेल, पण जो मतदार आहे त्याला माझ्यावर विश्वास होता म्हणून आज एवढ्या मोठ्या मताने मी निवडून आलेली आहे। तो कुठेही हल्ला नाही। 2014चा आपण घेतला असेल जर रेकॉर्ड काढला तर त्यावेळेस काही 10.5 लाख मतदान झालेलं होतं, त्यापैकी 6,05,000 मतदान मला मिळालेलं होतं। 2019चा जर रेकॉर्ड काढला त्यावेळेस 11 लाख मतदान झालेलं होतं आणि 6.5 लाख मतदान मला मिळालेलं होतं आणि 2024ला सुद्धा 12.5 लाख मतदान झालं, त्याच्यातलं 6,30,000 मतदान मला मिळालं। म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्याला एवढंच आहे की मतदार जो आहे ही आपल्या मतदारसंघातली जी जनता आहे त्यांनी पूर्ण माझ्यावर विश्वास दाखवला, भक्कमपणे माझ्या पाठीशी तुम्ही लोक उभे राहिले म्हणून हे सगळं शक्य झालं। याच्यात दुमत नाही, पक्षाची ताकद आहेच, पक्ष संघटना आज मजबूत आहेच, पक्ष संघटना असेल, आमचे पदाधिकारी असतील, आपले कार्यकर्ते असतील, बूथ प्रमुख असतील, यांचंही तेवढंच मोलाचं योगदान याच्यामध्ये आहेच, नाही तर ते एवढं करणं शक्य नाहीये। पण ह्या निवडणुकीमध्ये पक्ष संघटना असेल, पक्षाचे कार्यकर्ते असतील, आपले जे घटक पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांचे आमदार असतील, खास करून आपला RSSचा परिवार असेल, बजरंग दल असेल, महिला असतील, युवा असेल, असं एकही कोणी नसेल ह्या समाजामध्ये की त्यांनी या निवडणुकीमध्ये पूर्णपणे सहकार्य केलं नसेल। सगळ्यांनी पुढे येऊन काम केलेलं, सगळ्यांनी। इथे डॉक्टर काकांनी, अशोक भाऊंनी सांगितलं की बरेच विरोधक इथे चर्चा करायचे की ही निवडणूक आता आम्ही समाजावर, आमचा समाज एवढा मोठा आहे म्हणून आम्ही या निवडणुकीत जिंकून येऊ, असं सगळे जे काही अंदाज त्यांचे लावत होते। पण तुम्ही एक बघितलं असेल की ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही समाजावर ही निवडणूक नाही गेली, सगळ्या समाजाने आपल्याला भरभरून मतदान दिलेलं आहे। आज जे विरोधक म्हणतात ना की आम्ही राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे अध्यक्ष म्हणजे ते
जिल्ह्याचे अध्यक्ष आहे। आज असे उदाहरण आहे की जे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहे, आज आपण त्यांचे गाव बघितले संजीव भाऊ, आज त्यांच्याच गावामध्ये आपल्याला लीड आहे, आज सगळ्या आपल्या समाजाच्या गावांमध्ये लीड आहे। म्हणून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या लोकांचं खूप मोलाचं योगदान आहे। आणि मी आधी सुद्धा सांगितलं होतं, ही निवडणूक माझी एकटीची नाहीये, ही निवडणूक आपल्या सगळ्यांची आहे। आणि ह्या देशाच्या विकासासाठी आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपल्याला पुढे यायचं आहे। ह्या देशाचा विकास आपल्याला सगळ्यांना करायचा। मी आपल्याला एवढंच सांगेल की हे मंत्रीपद फक्त रक्षा खडसेचं नाहीये, हे मंत्रीपद तुमच्या सगळ्यांचं आहे। याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांना जातं आणि तुम्ही सुद्धा तेवढंच या पदाचे तेवढंच तुम्ही मानकरी आहात। आणि आपलं भाग्य आपण समजावं की आज सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी, आदरणीय मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आपले राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, इथे आपले गिरीश भाऊ असतील, सगळ्यांचं योगदान आहे या पदासाठी। म्हणून आपण आता सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याचा तो विकास आपल्याला करायचाच आहे। संजू भाऊंनी इथे एक विषय महत्त्वाचा सांगितला की ही जबाबदारी खूप मोठी आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये खूप वेगळ्या गोष्टींनाही आपल्याला सामोरं जावं लागलं, पण तरी आपण सगळे लोक सक्षमपणे त्याला सामोर गेलो। आपण ह्या निवडणुकीचा म्हणजे आज जेव्हा मी बाकीच्या खासदारांना भेटते, सगळ्यांना आश्चर्य वाटतं की रक्षक तू म्हणजे सगळ्यांना, म्हणजे ही गोष्ट काही इथेच चर्चेला नव्हती, राज्यामध्ये पण चर्चेला होती की तुला तर तिकीटापासून तुझी सुरुवात होती ना, आज वेळ अशी आली की जे गॅरंटेड सीट होते ते बिचारे म्हणजे कुठेतरी काही मतांनी मागे पडले आणि आपलं सगळं अंदाजे चालत होतं, तर आपलं तिकीटही झालं, सीटही एकदम चांगल्या मतांनी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर आपण लीडने पुढे आहे। याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे। आदरणीय नाथाभाऊ असतील, त्यांनी सुद्धा मेहनत घेतली। असं मी सांगते की एक व्यक्तीने ह्या सगळ्या कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि म्हणून ही जी काही जबाबदारी आपल्या माध्यमातून मला मिळालेली आहे, तर पुढे खूप कार्य करायचं आहे, खूप चांगलं काम करायचं मी प्रयत्न करेल। कारण की आज जे काही मी कार्य करेल, माझ्या नावामागे तुमचं सुद्धा सगळ्यांचं नाव लागलेलं आहे। जर मी एखादं चांगलं काम करेल तर नक्कीच माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेचं सुद्धा नाव होणार आहे। तुम्हाला सुद्धा अभिमान माझ्यावर वाटला पाहिजे, असंच काम करायचा प्रयत्न येणाऱ्या दिवसांमध्ये माझं पूर्ण 100% प्रयत्न राहील। कारण आता ही देशाची जबाबदारी आहे, पण कुठे माझ्या मतदारसंघाकडे लक्ष होईल म्हणजे दुर्लक्ष होईल असंही मी करणार नाही। पूर्णपणे जसं वेळ मॅनेजमेंट मला, कारण आता सगळं वेळेचाच खेळ आहे, वेळ म्हणजे टाइम मॅनेजमेंटच मला तर खूप चॅलेंजिंग आहे की 4 दिवस मला कंपल्सरी दिल्लीत राहायचं आहे, 3 दिवस मला मिळणार आहे, 3 दिवसामध्ये जर अजून पक्षाने किंवा सरकारने अजून काही वेगळी जबाबदारी दिली तर 1-2 दिवस त्याचा जाईल। 1 दिवस मतदारसंघामध्ये येऊन सगळ्या लोकांना मला भेटायचं आहे, सगळ्या लोकांचे प्रश्न पण बघायचे आहे, पण तरी सुद्धा मी पूर्णपणे प्रयत्न करेल की मतदारसंघाकडे कुठेही दुर्लक्ष होणार नाही। आणि मी आपल्यालाही सगळ्यांना विनंती करेल की आपण सुद्धा आज मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणा किंवा पदाधिकारी म्हणा, तुम्हाला सुद्धा तुम्ही स्वतः खासदार म्हणूनच ह्या मतदारसंघाची सगळ्यांना जबाबदारी स्वीकारायची आहे। आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त विकासाची कामं कशी येतील याच्यासाठी प्राधान्य आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। भेटीगाठी तर नक्कीच जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी करायचा प्रयत्न करेलच, पण या मंत्रिपदाच्या माध्यमातून जे आपल्या मतदारसंघातले प्रामुख्याचे विषय आहे, जसं सिंचनाचा महत्त्वाचा विषय आहे, रस्ते असतील, रोजगाराचे विषय आहे, महिलांचे विषय आहे, ह्या सगळ्या विषयांकडे पण आपल्याला आता लक्ष द्यायचं आहे। जर आपल्याला एवढी चांगली संधी मिळालेली आहे तर या संधीच्या माध्यमातून नक्कीच आपला जिल्हा, आपला मतदारसंघ कसं पुढे घेऊन जाता येईल याच्याकडे आपल्या सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे। आणि मी सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आणि नक्कीच मी त्या दिवशी पण खूप भावुक झाले की मला म्हणजे आत्ता सुद्धा मी खरोखर सांगते, आज आत्ता ह्या क्षणाला सुद्धा मला वाटत नाही की मी मंत्री आहे आणि मला तो मंत्रिपदाचं मला असं कधी हे पण मला दाखवायचं नाही की मी मंत्री। आज कितीही काही झालं तरी मी तुमच्यातलीच आहे आणि तुमची मुलगी बहीण असंच मला राहायचं आहे। तो मंत्रिमंडळाचा मान नक्कीच कामाच्या माध्यमातून काम करून
दाखवायसाठी मी वापरेल, पण कधी तुमच्या मनामध्ये असं आणू नका की ताई आता तुम्ही मंत्री झाल्या मग काय, असं कदापि होणार नाही. आणि तुमच्या मनामध्ये कधी तसं आणू नका. ज्या हक्काने तुम्ही सांगत होते काम त्याच हक्काने सांगा. माझं कार्यालय इथे आहेच, अजून त्याला काय आपल्याला अपडेट करता येईल ते मी करेलच. आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये मी नक्कीच माझ्या कार्यालयातल्या सगळ्या मुलांचंही कौतुक करेल की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची सुद्धा खूप मेहनत राहिली. नंदू भाऊ, संजू भाऊंना, अशोक भाऊंना विनंती करेल तुम्ही सुद्धा त्यांचा आपल्या सगळे त्यांचा सत्कार करू, कारण की बऱ्याच वेळा त्यांनी माझ्या शिव्या पण खाल्ल्या आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये. कारण की नियोजन यावेळेस एक एक गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं होतं. आणि जेवढे माझे कार्यालयातले लोक असतील, तुषार राणे असेल, पंकज असेल, गणेश असेल, माझा ड्रायव्हरची पण खूप मोलाची भूमिका आहे. जर त्यांनी वेळेवर पोहोचवलं नसतं कदाचित एवढ्या 5-10 वर्षामध्ये तुमच्यापर्यंत मी आली नसती. माझा आधीचा ड्रायव्हर अतुल आहे. सगळी कार्यालयाची जेवढी माझी टीम आहे सगळ्यांचंही खूप मोलाचं योगदान राहिलेलं आहे. कारण की शेवटी टीम वर्क हे फार महत्वाचं आहे. आज एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये जर मी पुढे दिसते तर हे लोक कुठे ना कुठे मला सपोर्ट करणारे आहे, सगळं माझं काम बघणारे आहे. म्हणून त्यांचं पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करते. आज आपले सगळे व्यासपीठावर बसलेले सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार मानते. आदरणीय गिरीश भाऊ असतील, आदरणीय देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, सगळ्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला खूप सांभाळलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणते, नाथा भाऊ असतील, गिरीश भाऊ असतील किंवा यांचे काही वाद जरी असले, पण कधी नाथा भाऊंनी सुद्धा नाही आणि कधी गिरीश भाऊंनी सुद्धा नाही, त्यांच्या भानगडीत मला कधीच टाकलं नाही. दोघांनी मुलगी म्हणूनच मला पुढे ठेवलं आणि दोघांनी जे काही करता येईल माझ्यासाठी ते पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून कोणी काही सांगत जरी असलं तरी आज ह्या दोघं नेत्यांचा, सगळ्या नेत्यांचा मान सन्मान माझ्यासाठी तेवढाच मोलाचा आहे, तेवढाच महत्वाचा आहे. आणि माझी हीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी, आज संजू भाऊ आज मोठ्या भावासारखे नेहमी माझ्या पाठीशी ते राहिले. म्हणजे कॉन्फिडन्स द्यायचं काम केलं असतं तर संजू भाऊंनीच मला केलेलं आहे. नेहमी मला पण असं वाटायचं की बाबा आता आपण ह्यावेळेस जातो, पण त्यांनी कधीही असं निगेटिव्ह कधीच बोलले नाही. नेहमी हेच सांगायची, तू चिंता करू नको, तुझंच तिकीट आहे, तुझंच हे होणार आहे. म्हणजे असंही प्रोत्साहन देणारे लोक आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गरजेचे असतात. तर असे कितीतरी लोक आहे की त्यांनी मला डोक्यावर ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये त्या लोकांनी डोक्यावर घेतलं. आणि मी खरोखर देवाची कृपा मी मानते. आज काही म्हणा तरी आज आई मुक्ताईचा, आई भवानीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणून किती वाईट परिस्थिती आयुष्यामध्ये आली आणि किती प्रसंग जरी घडले माझ्या आयुष्यामध्ये, पण ह्या सगळ्यांमधनं व्यवस्थितपणे तुमच्या माध्यमातून मला व्यवस्थितपणे देवाने बाहेर काढलेलं आहे. म्हणून आज एवढं मोठं स्थान मिळालेलं आहे. नक्कीच आपल्या आशीर्वादाने, आपल्या शुभेच्छाने अजून चांगलं काम करायचं मी प्रयत्न करेल की जेणेकरून आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मतदारसंघाचं नाव हे देशाच्या नकाशावर येईल. म्हणून आपली सगळ्यांची साथ असणं हे तेवढंच महत्वाचं आहे. परत एक वेळा मी आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते. एवढं बोलून इथं थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.